नमस्कार. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी बघा वेगवेगळे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. तर सध्या आता आजच्या घडीला शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये जाहिराती अपलोड करण्याचं जे काही कामकाज आहे, तर ते सुरू झालेलं आहे. तर आपल्याकडे सध्या बघा या ठिकाणी वेळ असणार आहे. त्यासाठी जे काही तुम्हाला प्रेफरन्स सध्या बघा येणार आहे, त्याच्यापैकी आपल्याला माहिती आहे की विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीचे 2 प्रकारचे सध्या बघा या ठिकाणी आपल्याला आस्थापना येणार आहे. त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचे या ठिकाणी तुम्हाला 100 प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या लॉक करायचे आहे आणि विथ इंटरव्ह्यूचे 50 प्रेफरन्स बरोबर. म्हणजे आता ह्या ठिकाणी मर्यादा सध्या बघा असल्यामुळे आपल्याला जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स देणे व्यवस्थित देणे सध्या बघा ॲनालिसिस करून खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमची निवड जी आहे तर ती निवड त्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी किंवा स्वतःच्या जिल्ह्यात आणि हे महत्त्वाचे या ठिकाणी बघा निवडी संदर्भात प्रेफरन्स जे आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला ॲनालिसिस करून लॉक करणं देखील गरजेचं असणार. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 100 प्रेफरन्स जे आहे तर ते नेमके ह्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी देता येणार आहे. त्याच्यामध्ये 6वी ते 8वी असेल, 9वी ते 10वी असेल, 11वी ते 12वी असेल, 1ली ते 5वी संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तर सध्या महत्त्वाचे या ठिकाणी जे काही 100 प्रेफरन्स आहे तर ते नेमके तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचे आहे ते देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे संपूर्ण स्लाईडच्या माध्यमातून बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमची जी काही पूर्वतयारी आहे तर ती तयारी सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. जे नवीन उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना या ठिकाणी बघा संपूर्ण नवीन असणार आहे आणि ज्या उमेदवारांनी मागच्या ज्या काही 2017ची भरती असेल, 2022ची भरती असेल, त्यांनी जर दिलेली असेल तर त्यांना हे समजण्यासाठी देखील सोपं जाणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा आपल्याला लिमिटेड असणार आहे. 100 जे काही प्रेफरन्स आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे तुमचा डायरेक्ट टेट स्कोरच्या बेसवर डायरेक्ट जी काही निवड आहे तर ती निवड सध्या बघा होणार आहे. म्हणून हे 100 प्रेफरन्स जे असणार आहे तर ते सध्या बघा खूप महत्त्वाचे असणार आहे. आता ह्याच्यामध्ये नेमके जे काही शिक्षक भरतीमध्ये उदाहरणार्थ 6 ते 8 असेल, 9 ते 10 असेल, 11 ते 12 असेल किंवा 1ली ते 5वी असेल, असे जे 100 प्रेफरन्स आहे तर ते नेमके कसे द्यायचे, तसंच महत्त्वाचं शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्स भरण्याचं जे काही नियोजन असेल ते नेमकं कसं असणार आणि ह्याच्यामध्ये कोणत्या आस्थापना सध्या बघा आपल्याला जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघा येणार आहे आणि तुम्हाला जे काही प्रेफरन्स येणार आहे ते नेमके कोणकोणते असणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला पहिलं म्हणजे जिल्हा परिषदचे संपूर्ण ह्या ठिकाणी प्रेफरन्स जे असेल तर ते येणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णच्या संपूर्ण 36 जिल्हा परिषद जे आहे तर त्याचे प्रेफरन्स या ठिकाणी बघा येऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये एखाद्या उमेदवाराला जे काही मार्क आहे, टेट मार्क, तर त्या मार्कानुसारच ह्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स असेल तर ते सध्या त्याचे जनरेट होणार आहे बरोबर. तर त्या ठिकाणी हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कमी देखील जिल्हा परिषद जे काही प्रेफरन्स आहे तर ते सध्या तुम्हाला जनरेट होऊ शकतात, कारण ह्याच्यामध्ये भरपूर ह्या ठिकाणी बघा जे काही आस्थापना असणार आहे त्याच्यात सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषदचे प्रेफरन्स सध्या जनरेट होणार. त्यानंतर महानगरपालिकेचे जे काही शाळा असतात त्या देखील तुम्हाला जनरेट होणार. नगर परिषदच्या शाळा असतात त्या देखील तुम्हाला जनरेट होणार. त्यानंतर जे काही खाजगी अनुदानित संस्था असतात बरोबर, ज्या संस्थांनी ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जाहिरात दिलेली आहे तर त्यांच्या देखील सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रेफरन्स असेल तर ते तुम्हाला तिथं जनरेट होणार आहे बरोबर. तर ह्या 4 ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी बघा आस्थापना आहेत तर त्यांचे तुम्हाला प्रेफरन्स सध्या इथं जनरेट होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदचं जर आपण विचार केलं तर ग्रामीण भागातील शाळा किंवा मोठ्या संख्येने या ठिकाणी बघा जागा आपल्याला जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळतात. त्याच बेसवर जर बघितलं तर महानगरपालिका ह्या शहरी भागातील शाळा या ठिकाणी बघा असतात. महानगरपालिकेच्या ज्या शाळा असतात शहरी भागामध्ये सर्वात जास्त असतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जवळपास शहरामध्ये सध्या बघा शाळा आपल्याला पाहायला मिळतात. नगर परिषदच्या ज्या काही शाळा असतात त्या निम शहरी भागामध्ये सर्वसाधारण आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ज्या काही संस्था अनुदानित ज्या शाळा असतात तर ते खाजगी व्यवस्थापनाच्या असतात, अनुदानित शाळा असतात आणि ह्या आपल्याला शहरी प्लस ह्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये देखील ह्या ज्या महत्त्वाच्या शाळा पाहायला आपल्याला मिळतात. आता जिल्हा परिषद असेल तर ह्या सर्वसाधारण जे काही आपण म्हणू शकतो 90% ज्या शाळा आहे तर त्या शाळा आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात. तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स का महत्त्वाचे आहे, तर हा एक मोठा प्रश्न आहे, कारण ह्या प्रेफरन्समध्येच तुमचं जे काही सिलेक्शन असेल, चॉईस जो काही तुमच्या जवळचा जिल्हा असेल किंवा आवडतं जे काही तुमचं गट असेल 1ली ते 5वी, 6वी ते 8वी ते तुम्हाला ह्या प्रेफरन्समुळे सध्या बघा या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामध्ये प्रेफरन्स का महत्त्वाचे
तर ह्याच्यात बघा आपापल्या गुणानुसार जे काही प्राधान्यक्रमाने आपल्याला जागा ज्या आहे तर त्या जागा सध्या बघा दिसल्या जातात, म्हणजे त्या ठिकाणी प्रेफरन्स दिसतात आणि त्याच्यामध्ये आपल्या मेरिटनुसार आपल्या विषयानुसार सध्या बघा त्या ठिकाणी निवड होत असते. त्यानंतर रिक्त जागा आणि प्रेफरन्स यांचा जो काही मेळ आहे तर तो सध्या बघा त्या ठिकाणी जुळतो आणि नंतर मग ह्या ठिकाणी आपल्याला जी काही आपली निवड जी आहे तर ती आपले 100 प्रेफरन्समध्ये सध्या बघा या ठिकाणी कोणत्या तरी एका प्रेफरन्सवरती त्या ठिकाणी होत असते. आता ह्याच्यामध्ये चुकीचा जर तुम्ही प्रेफरन्स दिला, म्हणजे या ठिकाणी ॲनालिसिस न करता चुकीचा प्रेफरन्स जर दिला तर तुमची स्कोर असून ह्या ठिकाणी तुमची जी काही निवड आहे तर ती निवड सध्या बघा दूरच्या ठिकाणी म्हणजे एखाद्या दुर्गम जिल्ह्यामध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या बघा जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यांचं एक ॲनालिसिस करा. तुमच्या जिल्ह्यातून जे काही आजूबाजूचे जिल्हे आहे तर ते नेमके किती किलोमीटरवरती आहे तर ते तुम्ही आत्ताच सध्या बघा लिस्ट एक बनवून ठेवा. म्हणजे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा. तुमच्या आजूबाजूचे जे काही जिल्हे आहे तर ते नेमके किती किलोमीटर आहे, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर अशा पद्धतीने तुम्ही गुगल मॅपवरती तुमचा जिल्हा पकडायचा आणि डेस्टिनेशन जे असेल तर ते जवळचा जिल्हा पकडायचा. त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण किलोमीटर वाईज सध्या बघा माहिती तिथं मिळत असते. तर अशा पद्धतीने एक तुम्हाला यादी करून घ्यायची, जेणेकरून आता तुमच्याजवळ वेळ आहे तर ही लिस्ट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट झाले तर तुम्हाला कळणार नाही का हा जिल्हा आपल्या जिल्ह्यापासून नेमका किती लांब आहे. म्हणून आताच तुम्ही ते सध्या बघा प्री प्लॅनिंग करून ठेवा. त्यानंतर 100 प्रेफरन्स भरताना योग्य नियोजन तुमच्याकडे बघा असणं गरजेचं आहे, कारण 100च प्रेफरन्स आहे तर त्या 100 प्रेफरन्समध्ये नेमके जिल्हा परिषदचे किती द्यायचे, मनपाचे किती द्यायचे, नपाचे किती द्यायचे, त्यानंतर खाजगी अनुदानितचे किती द्यायचे. त्यातल्या त्यात तुम्ही जर 1ली ते 5वीसाठी असाल, 6वी ते 8वीसाठी असाल, 9 ते 10साठी असाल, ह्या वर्गांसाठी जर पात्र असाल तर नेमकं प्राधान्यक्रम कोणाला द्यायचे ते देखील तुम्हाला व्यवस्थित बघा या ठिकाणी ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवत असताना महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे तुम्हाला बघा लक्षात घ्यायचे. ह्याच्यामध्ये खास करून ज्या काही महिला उमेदवार आहे, बरोबर, महिला ज्या काही भावी शिक्षिका आहेत तर त्यांना ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत तर ते लक्षात घ्यायचे. त्याच्यामध्ये योग्य आणि परवडणारे जे काही निवासस्थान उपलब्ध आहे का, त्या ठिकाणी एखादा जिल्हा जर तुम्ही निवडत असाल तिथे त्या ठिकाणी बघा तुम्हाला दळणवळणापासून किंवा मग तुमच्या घरापासूनचे जे काही अंतर आहे तर ते अंतर नेमकं किती असणार आहे जवळच्या जिल्ह्याचे ते देखील तुम्हाला बघायचं आहे. त्या जिल्ह्यामध्ये प्रवासाची सोय वगैरे कशी आहे, दळणवळण, वाहतूक व्यवस्था, बरोबर, अतिदुर्गम जिल्हा आहे का किंवा मग डोंगराळ प्रदेशाचा जिल्हा आहे का, तो देखील तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही विद्यार्थ्यांची संख्या, आता हा पुढचा म्हणजे घटक असणार आहे. जिल्ह्यामध्ये जी काही शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, काय आहे. त्यानंतर शहरी ग्रामीण क्षेत्र देखील तुम्हाला ह्या ठिकाणी बघा त्या जिल्ह्यामधलं बघून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं ह्या ठिकाणी ज्या काही शाळा असतात तर त्या शाळामध्ये आपल्याला माहिती आहे की इंग्लिश मीडियमच्या शाळा आणि मराठी मीडियमच्या शाळा, म्हणजे सेमी इंग्रजी आणि मराठी मीडियम अशा पद्धतीच्या देखील शाळा असतात. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जर माहिती मिळत असेल तर जवळपासच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या काही शाळांचे प्रकार आहे ते देखील तुम्हाला लक्षात करून घ्यायचे आहे, बरोबर. तर हे एक लक्षात ठेवा. जास्त करून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जी काही दळणवळणाची सुविधा कशा पद्धतीने आहे, जिल्हा कसा आहे, तो देखील तुम्ही एक लक्षात करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये शाळाचे जे काही प्राधान्यक्रम देत असताना जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लॉक करणार तर सर्वात जास्त या ठिकाणी जे काही प्रेफरन्स लॉक करत असताना तुम्हाला जिल्हा परिषदच्या जे काही शाळा येतात तर त्या शाळेला सर्वात जास्त इथं बघा प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे. कारण जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जर लागला आणि भविष्यात जर सध्या बदली प्रक्रियेसंदर्भात काही हालचाली झाल्या, काही नवीन जर GR निघाला तर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यातून तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात देखील ह्या ठिकाणी बघा येता येणार आहे. त्याच पद्धतीने महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर महानगरपालिका ही शहरीमध्ये सध्या बघा या ठिकाणी असते. शाळा ज्या असतात महानगरपालिकेच्या शहराच्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ते देखील लक्षात घ्यायचे. त्यानंतर नगर परिषद जे असेल तर ते ह्या ठिकाणी बघा तुम्हाला नगर परिषदच्या शाळेमध्ये देखील संधी मिळणार आहे आणि लास्टमध्ये संस्था, म्हणजे तुम्ही जेव्हा प्राधान्यक्रम देणार तर जिल्हा परिषदला ह्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत प्रथम प्राधान्य ठेवा. स्वतःचा जिल्हा त्या ठिकाणी प्राधान्य ठेवू शकतात. त्यानंतर दुसरा महानगरपालिका, तिसरं नगर परिषद, त्यानंतर खाजगी अनुदानित संस्था. अशा पद्धतीने तुमच्या पद्धतीने जे काही प्राधान्यक्रम असेल तर त्याला 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर प्राधान्यक्रम ठेवताना जिल्हा परिषद जर तुम्ही ठेवलं तर ते अतिउत्तम असणार आहे, कारण जिल्हा परिषदच्या जास्तीत जास्त वेकेन्सी सध्या पवित्र पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतात. आता जे काही 100 प्रेफरन्स आहे तर ते नेमके कशा पद्धतीने तुम्हाला
इथं कॅल्क्युलेशन करायचे, कारण एखादा उमेदवार सध्या 1 ते 5 साठी पात्र असेल किंवा फक्त 6 ते 8 साठीच पात्र असेल, तर अशा वेळेला तुम्हाला 100 प्रेफरन्स जे आहे तर त्याचं डिवायडेशन करता आलं पाहिजे, बरोबर. उदाहरणार्थ इथे जर समजा 1 ते 30 चे काही प्रेफरन्स असेल तर ते घराजवळील म्हणजे ह्या ठिकाणी जिल्ह्यातील जे काही प्रेफरन्स असेल तर ते सध्या बघा त्या जिल्ह्यातील आपल्याला बघायला पडेल. म्हणजे या ठिकाणी जिल्हा आणि आजूबाजूचे जे काही जिल्ह्यातले जे काही प्रेफरन्स असेल जिल्हा परिषदचे तर ते तुम्हाला इथं बघायला पडेल. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं 31 ते जवळपास 50 पर्यंत जे काही प्रेफरन्स असेल तर ते महानगरपालिकेच्या ह्या ठिकाणी तुम्हाला जनरेट झालेले असेल तर त्या प्रेफरन्सवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचे महानगरपालिका जर तुमच्या जिल्ह्यात असेल तर त्याला देखील तुम्ही सध्या बघा प्रेफरन्स देऊ शकतात. म्हणजे जेवढं तुम्हाला जवळ त्या ठिकाणी प्रेफरन्स देता येईल ते देखील बघायचं आहे. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रवर्गाची जी काही वेकेन्सी आहे ती देखील बघायची आहे आणि ओपनची जी काही वेकेन्सी आहे ती देखील तुम्हाला बघायची आहे. तुम्ही एखाद्या विषयासाठी पात्र असाल तर त्या विषयाला नेमकी वेकेन्सी आहे किंवा नाही ते देखील तुम्हाला बघणे गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही जर प्रेफरन्स देत असाल जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या वेकेन्सी तुमच्या जी काही प्रवर्ग आहे त्याचीच जर वेकेन्सी नसेल किंवा कमी वेकेन्सी असेल तर तुमचा जिल्ह्यात देखील नंबर त्या ठिकाणी बघा लागणार नाही. म्हणून वेकेन्सी देखील बघणे तितकंच गरजेची आहे. वेकेन्सी बघत असताना तुम्हाला स्वतःची जी काही प्रवर्गाची वेकेन्सी, तुम्ही आरक्षणामध्ये असाल तर त्या आरक्षणाची वेकेन्सी आणि ओपनची वेकेन्सी, तर ह्या वेकेन्सी तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहे, एका कागदावरती लिहून घ्यायची आहे. त्यानंतरच तुम्हाला प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचे, बरोबर, प्रिंट काढून. त्यानंतर पुढचं जर विचार केलं 51 ते 70च्या दरम्यानमध्ये नगर परिषद जर आले असेल तर नगर परिषदचे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. लास्टमध्ये जवळपास 71 ते 100 मध्ये जे काही 20, 30, 25 प्रेफरन्स असेल, जर तुम्हाला ह्या ठिकाणी अनुदानित शाळा आल्या असेल 100% अनुदानित वगैरे, बरोबर, तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी बघा द्यायचे. म्हणजे ह्याचा जो काही रेशिओ असेल तर तो 1 ते 30 म्हणजे 30-35, 30-35 अशा पद्धतीने 25-30 असे जे काही प्रेफरन्स असेल तर ते तुमच्या सोयीनुसार सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला जनरेट त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि लॉक देखील सध्या बघा करून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही प्रेफरन्स देत असताना प्रत्येक जे काही गट असेल 6 ते 8 गट असेल, 9 ते 10 गट असेल, बरोबर, किंवा 11वी ते 12वी गट असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला जे काही रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं ह्या ठिकाणी बघायची आहे, बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त ह्या ठिकाणी जे काही रिक्त पदं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आपल्या विषयाच्या आपल्या गटाच्या ते देखील तुम्हाला बघायचं आहे. आणि केव्हाही तुम्हाला जिल्ह्याला ह्या ठिकाणी बघा प्राधान्यक्रम सध्या बघा देताना सुरुवात करायची, जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर जर असेल तर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या प्राधान्यक्रमामध्येच तुम्ही सिलेक्शन त्या ठिकाणी तुमचा होऊ शकता. त्यानंतर तुमचा स्वतःच्या जिल्ह्यात जर नाही झाला तर लगतचा जो काही जिल्ह्याचा या ठिकाणी बघा प्राधान्यक्रम देताना समावेश करायचा आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यात नाही तर 50 किलोमीटरवर 100 किलोमीटरवर जो काही तुमच्या जिल्ह्याचा जवळचा जिल्हा असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जी काही नियुक्ती असेल तर ती तिथं मिळू शकते, बरोबर. म्हणून 100 प्रेफरन्स जे आहे तर ते तुम्हाला काळजीपूर्वक सध्या बघा या ठिकाणी द्यायचे आहे. आता ह्याच्यामध्ये प्रेफरन्स देत असताना महत्त्वाच्या ज्या काही चुका आहेत तर त्या नेमक्या तुम्हाला टाळता आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही प्रेफरन्स आहे म्हणजे फक्त काहीच प्रेफरन्स या ठिकाणी भरणे जे असेल तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी टाळायचे. जे 100च्या 100 प्रेफरन्स आपले लॉक झाले आहे किंवा नाही ते देखील तुम्हाला पडताळून बघायचे. म्हणजे पूर्ण 100 प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी बघा लॉक करायचे आहे, बरोबर. तर हे एक लक्षात घ्या. त्यानंतर फक्त शहरातील शाळा निवडणे हे देखील तुम्हाला टाळायचं आहे. तुम्हाला संपूर्ण जे काही शाळा तुम्हाला ज्या काही आस्थापना असेल तर ते तुम्ही शहरी आणि ग्रामीण दोन्ही पद्धतीने या ठिकाणी बघा निवडायचे, जेणेकरून तुमची निवडीची जी काही संधी असेल तर ती तिथं वाढू शकते. त्यानंतर रिक्त पदाची माहिती न पाहणे, बरोबर. म्हणजे तुम्ही प्रेफरन्स डायरेक्ट जिल्हे बघून सध्या बघा देत जर गेले आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या प्रवर्गाची, त्यानंतर तुमच्या आरक्षणाची, त्यानंतर त्या ठिकाणी ओपन संदर्भात जी काही वेकेन्सी आहे ती वेकेन्सीज तुम्ही चेक केली नाही, नेमकी त्या ठिकाणी तुम्हाला 10 वेकेन्सी आहे, 5 वेकेन्सी आहे, 20 वेकेन्सी आहे तीच चेक केली नाही आणि तुम्ही डायरेक्ट जिल्हे बघून जर ह्या ठिकाणी प्राधान्यक्रम देत गेले तर ह्या ठिकाणी तुमचा स्कोर असून त्या ठिकाणी निवड देखील तुमची होऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे एखाद्या उमेदवाराचा स्कोर आहे ह्या ठिकाणी 140, त्याने त्याचा एखादा जिल्हा सध्या बघा या ठिकाणी नजर चुकीने देऊन दिला, परंतु त्या ठिकाणी त्याची एकच वेकेन्सी आहे, बरोबर, एकच वेकेन्सी आहे, परंतु ह्याच्यापेक्षा जास्त स्कोर असलेला म्हणजे 141, 145 वाला देखील तीच ह्या ठिकाणी बघा वेकेन्सी
तो त्या ठिकाणी त्याच्यावरती सिलेक्ट होऊन जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे रिक्त पदं नेमकी त्या जिल्हा परिषदमध्ये, त्या महानगरपालिकेमध्ये, त्या जिल्ह्यामध्ये किती आहे हे देखील बघणं खूप गरजेचं आहे. म्हणून पहिले रिक्त पदा संपूर्ण बघा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दूर जिल्ह्याच्या जो काही विचार न करणे म्हणजे ह्या ठिकाणी जे काही उमेदवार असतात तर ते अतिदुर्गम जिल्ह्यांमध्ये जायला सध्या बघा टाळाटाळ करतात, बरोबर. आता याच्यामध्ये खास करून महिला वर्ग असतो, तर महिला वर्गांना दूरचे जे काही जिल्हे असतात तर त्या ठिकाणी बरेचसे अडचणी देखील सध्या बघा येत असते. म्हणून दूरच्या जिल्ह्यामध्ये जायचा जो काही विचार असेल तर ते सध्या बघा त्या ठिकाणी करत नाही. तर इथं तसं न करता तुम्हाला जर नोकरीची खरंच गरज असेल, बरोबर, गव्हर्नमेंट जॉबची खरंच गरज असेल तर हे जे काही दूरचे जिल्हे असेल, दुर्गम जिल्हे असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. लास्ट जे काही 80 नंतर जे काही प्राधान्यक्रम असेल पुढचे 80 ते 100 पर्यंत, तर ह्याच्यामध्ये असे दूरचे जे काही दुर्गम जिल्हे असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. जेणेकरून त्या ठिकाणी कमी प्राधान्यक्रम गेल्यामुळे तिथं तुमचं लक असेल, जॉब त्या ठिकाणी लागू शकतो. भविष्यात त्या ठिकाणी तुम्हाला बदली प्रक्रियेसंदर्भात काही धोरण जर बदललं तर नंतर तुम्हाला तिथून बदली करून कालांतराने तुमच्या जिल्ह्यामध्ये येता येईल. म्हणून आधी सर्वात प्राधान्य आपल्याला जॉब मिळणं, सिलेक्शन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ते देखील तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर 100 प्रेफरन्स जे आहे तर ते पूर्ण न भरणे. काही उमेदवार जे असतात तर ते 100 प्रेफरन्स या ठिकाणी बघा पूर्ण भरले जात नाही. काहींचे 80-90 असे भरतात. तर इथं आपल्याला ही चूक करायची नाही. पूर्ण 100चे 100 प्रेफरन्स सध्या बघा भरून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये निवडीची जी काही शक्यता वाढण्यासाठी नेमकं काय लक्षात ठेवायचे, तर सर्वात आधी आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व 100 प्रेफरन्स सध्या बघा आपल्याला लॉक करायचे, बरोबर. त्यानंतर रिक्त जागांचा अभ्यास या ठिकाणी पहिले आपल्याला करून घ्यायचे. संपूर्ण जाहिरात डाउनलोड करायच्या. त्याच्यामध्ये आपल्याला PDF स्वरूपात संपूर्ण जाहिरात आपल्या लॉग इनला दिसते. तिथे आपल्या जे काही प्रवर्ग, त्यानंतर ह्या ठिकाणी ओपनची जी काही वेकेन्सी असेल, तुमचं जर हॉरिझॉन्टल आरक्षण असेल त्याची वेकेन्सी, तर हे संपूर्ण तुम्हाला एका वहीमध्ये सध्या लिहून घ्यायची आहे. जेणेकरून ह्या आस्थापनामध्ये एवढी वेकेन्सी सध्या आली त्याचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा आहे, बरोबर. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य ह्या ठिकाणी द्यावं लागेल आपल्याला. कारण आपल्याला आस्थापना कोणत्या येणार आहे, जिल्हा परिषद, मनपा, नप्पा, त्यानंतर कटक मंडळीची शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त वेकेन्सी कुठे असते, जिल्हा परिषदमध्ये. तर जिल्हा परिषदच्या जे काही शाळा असतात तर त्यांना सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. त्याच्याचबरोबर शेजारचा जो काही जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यात नाही झालं तर शेजारच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर मेरिटनुसार वास्तववादी जे काही पर्याय असेल तर ते तुम्हाला निवडायचे. आता याच्यामध्ये मागची 2022च्या पदभरतीमध्ये ह्या आस्थापनेचा त्या जिल्हा परिषदमध्ये नेमका आपल्या गटाचा म्हणजे एखादा 6 ते 8 साठी असेल तर ह्याचा नेमका कट ऑफ नेमका किती लागला होता तो देखील तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आता हे संपूर्ण याद्या तुम्हाला कुठं मिळणार, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी बघा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे तुम्हाला संपूर्ण डाटा मिळून जाईल. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील सध्या बघा डाटा असणार आहे, तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार. त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाचं हे जे काही निवड होण्यासंदर्भात जे महत्त्वाचे मुद्दे तर हे देखील तुम्हाला लक्षात इथं ठेवायचे. तर ही सध्या एक महत्त्वाची बघा माहिती होती. तर अजून वेळ आहे तुमच्याकडे, तर हा संपूर्ण जे काही पूर्वनियोजन असेल तर ते व्यवस्थित तुम्हाला करून ठेवायचे. जेणेकरून संपूर्ण ह्या ठिकाणी प्रेफरन्स जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्याकडून कोणतीही गडबड सध्या बघा होणार नाही. म्हणून महत्त्वाची ही माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. तुमचा स्कोर असेल तो देखील तुम्ही कमेंट करू शकतात. तुमच्या कुठं नेमकी त्या ठिकाणी बघा तुमची निवड होऊ शकते त्या संदर्भात देखील तुम्हाला पुढे मार्गदर्शन केलं जाईल. तर सध्या महत्त्वाची माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.